उद्यापासून आपल्याला घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही का? एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. यामुळे अनेक नागरिकांच्या मनात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की आता पुढच्या काही दिवसात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सहज मिळणार का? की यावर काही निर्बंध लागू होणार आहेत? नेमकी परिस्थिती काय आहे? कोणत्या भागात समस्या निर्माण झाली आहे आणि सरकारनं यावर काय निर्णय घेतला आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सध्या एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आता भारतातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम करू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेले संघर्ष, मध्य पूर्वेत निर्माण झालेला तणाव आणि तेल गॅस पुरवठ्यावर आलेले संकट यामुळे ऊर्जा क्षेत्रात अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा परिणाम पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅससारख्या अत्यावश्यक इंधनांवर होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली असून अनेक ठिकाणी लोक भविष्यातील परिस्थितीबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. भारतामध्ये वाहतूक व्यवस्था, उद्योग आणि शेती मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेलवर अवलंबून आहे. जर आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणखी बिघडली आणि कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाला तर पेट्रोल डिझेलची उपलब्धता कमी होऊ शकते. काही तज्ज्ञांचे मत असे आहे की परिस्थिती गंभीर झाली तर काही भागात इंधनाचा पुरवठा नियंत्रित केला जाऊ शकतो. घरगुती गॅसबद्दल बोलायचे झाले तर भारतातील कोट्यावधी कुटुंबांचे दैनंदिन जीवन एलपीजी गॅसवर अवलंबून आहे. स्वयंपाकासाठी, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये अन्न तयार करण्यासाठी तसेच अनेक छोट्या उद्योगांसाठी एलपीजी गॅस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या गॅसच्या पुरवठ्यात अडचण निर्माण झाली तर त्याचा परिणाम थेट नागरिकांच्या जीवनावर होऊ शकतो. काही शहरांमध्ये आधीच गॅस सिलेंडर मिळण्यास उशीर होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही नागरिकांचे म्हणणे आहे की सिलेंडर बुक केल्यानंतर अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे घरगुती गॅसच्या उपलब्धतेबाबत चिंता वाढू लागली आहे. एलपीजी म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. हा प्रामुख्याने प्रोपेन आणि बुटेन या वायूंच्या मिश्रणापासून तयार केला जातो. या वायूंना दाबाखाली द्रवरूपात साठवून सिलेंडरमध्ये भरले जाते आणि नंतर ते घराघरदारांपर्यंत पोहोचवले जाते. भारतामध्ये आज जवळपास 30 कोटी एलपीजी कनेक्शन आहेत. गेल्या काही वर्षात सरकारच्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. त्यामुळे देशातील बहुतांश कुटुंबे स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसवर अवलंबून आहेत. मात्र भारतातील उत्पादन देशातील एकूण मागणीच्या तुलनेत कमी आहे. देशातील काही भागात एलपीजी तयार केला जातो, परंतु एकूण गरजेपैकी सुमारे 40 ते 45% उत्पादन देशात होते. उर्वरित मोठ्या प्रमाणात गॅस भारताला परदेशातून आयात करावा लागतो. भारताला कच्च्या तेलासाठीही मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावे लागते. याच कच्च्या तेलापासून पेट्रोल आणि डिझेल तयार केले जाते. त्यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला तर पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. भारताला तेल आणि गॅस प्रामुख्याने अमेरिका, कतार, UAE आणि सौदी अरेबिया या देशांकडून मिळतो. हे इंधन समुद्री मार्गाने जहाजांच्या माध्यमातून भारतात आणले जाते. पर्शियन गल्फ आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा जगातील अत्यंत महत्त्वाचा ऊर्जा वाहतूक मार्ग मानला जातो. सध्या मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या तणावामुळे या भागातील परिस्थिती अस्थिर झाली आहे. काही ठिकाणी ऊर्जा प्रकल्पांवर हल्ल्यांच्या बातम्या समोर आल्या आहेत. तसेच समुद्री वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर या मार्गावर अडथळे निर्माण झाले तर तेल आणि गॅसचा पुरवठा कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. या परिस्थितीचा परिणाम हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावरही होऊ शकतो. कारण या उद्योगात मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक एलपीजी सिलेंडर वापरले जातात. जर गॅसचा पुरवठा कमी झाला
तर अनेक हॉटेल आणि उपाहारगृहांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हॉटेल उद्योग हा लाखो लोकांना रोजगार देणारा उद्योग आहे. त्यामुळे या क्षेत्रात समस्या निर्माण झाल्यास त्याचा परिणाम रोजगारावरही होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परिस्थितीवर लक्ष ठेवले असल्याचे सांगितले जात आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा अनावश्यक वापर टाळणे तसेच साठेबाजी न करणे ही देखील गरजेची गोष्ट आहे. सर्वांची एकच अपेक्षा आहे की मध्य पूर्वेतील तणाव लवकर कमी होईल आणि जागतिक ऊर्जा पुरवठा पुन्हा सुरळीत होईल. तेव्हाच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस या दोन्ही बाबतीत निर्माण झालेली चिंता कमी होऊ शकेल.